हरिप्राप्तीचे उपाय करावे संतांचे उपाय तेणे साधती साधने तुटती भावांची बंधने संता वेळ प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही तेणे साधती साधने तुटती भावांची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवांची बंधने विठ्ठल सेवेसाठी घेतलेला भंग श्रीमंत संत जगद्गुरु
एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. महाराज सांगतात, जर हरीला प्राप्त करायचं असेल तर संतांचे पाय धरावे. भावाचं बंधन जर तुटायचं असेल तर संतांचे पाय धरावे. संताशिवाय प्राप्ती नाही असं वेद सुद्धा साक्ष देऊन सांगतात. माणसाच्या सगळ्या इच्छा जगात जर पूर्ण करणारे कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, विठ्ठल महाराजाने अभंगाच्या सुरुवातीलाच पहिलाच एक शब्द अतिशय महत्वाचा वापरलाय. महाराज म्हणतात की हरीला प्राप्त करायचं असेल तर थोडस चिंतन केलं पाहिजे. हा हरी कोण आहे, हा कुठे आहे, हा कुठे राहतो, हा काय करतो, आणि या हरीचं चिंतन तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे का, याचं सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे. कारण आपण जर माणसात जर पाहिलं, माणसात जाऊ आपल्या कुटुंबात पहा, एक जण देवाला निश्चित मानणार असतो, एक वर्ग करीन तर देवालाच करेन, आधी विठ्ठल नाव घ्यावे पुढे पाऊल टाकावे. एक वर्ग असा आहे. एक वर्ग असा आहे, नाही म्हटलं तर नाहीच, मानणारच नाही देवाला, कधीही मानणार नाही आणि कुठेही मानणार नाही. आता एक वर्ग आहे असा, आणि एक वर्ग असा आहे की तो संभ्रम अवस्थेत आहे. देव आहे का देव नाही. आपण कधी इकडे जातो आणि कधी इकडे जातो. तुम्ही बघा, काही काही लोक असं म्हणतात, महाराज खूप भक्ती केली हो, आम्हाला यश आलं नाही, आम्हाला देवावरचा विश्वास उडाला. अशा एक अवस्था असते लोकांची. मी 4 दिवसाखाली एखाद्या घरी गेलो, लग्न होऊन 1-1.5 वर्ष काहीतरी झाले असतील. त्या मुलीचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये मेला. मग मी गेल्यानंतर सगळे म्हणजे महाराज आले, 2 भेट, महाराजांच्या पाया पड. ते म्हणजे आता काय घेऊन देवावर विश्वास ठेवावा सांगा. मी काही बोललो ना, आता एक अवस्था असते, एक वेळ असते. मग ती म्हणाली की बाबा लग्न जमू नये म्हणून पूजा केली, लग्न निर्विघ्नतेनं व्हावं म्हणून कुलदेवतेची पूजा केली. सगळं झाल्यानंतर संसार सुखाचा व्हावा म्हणून देवदेव केला, आणि एवढा करूनही माझा नवरा मेला. मग देवावर विश्वास ठेवावा का देवावर विश्वास ठेवू नये, असाही एक वर्ग आहे. मी तुम्हाला वर्गाची गोष्ट सांगतो. आता काय करायचं ते तुम्ही आम्ही चिंतन करू, पण अशा पद्धतीची माणसं आम्हाला दिसतात. हो, आता आम्हाला जर तुम्ही विचारता की महाराज देव आहे का, आम्ही सांगू की बाबा देव नक्की आहे. आता देव कुठे आहे, कसा आहे, हे जर विचारलं तर प्रत्येक महाराजांची सुद्धा वेगळी वेगळी उत्तर येतील. एक उत्तर येणार नाही. आमच्यात सुद्धा परत त्याच्यात मतभिन्नता राहील. एक वर्ग असा आहे की देव नाही. बर, मानणाऱ्या वर्गात सुद्धा अनेक वर्ग आहेत. काही लोक नवसापुरता मानतात, हवस करतात, चांगला मुलगा होऊ दे, चांगलं लेकरू होऊ दे. मग झालं की देवाला मानतात, नाही झालं की मग त्या देवाला सोडून देतात. पण एक वर्ग असा आहे, आपण पहिला सुरू 2 वर्गाचं चिंतन करू, पुन्हा 3ऱ्या वर्गाकडे जाऊ. एक वर्ग असा आहे, तुम्ही आता जर वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही महाराजाकडे जर जातात, त्याला विचारतात की बाबा देव आहे का नाही, त्याचं पहिलं उत्तर राहील देव आहे का नाही मला माहिती नाही, माझ्या वडिलाची मिरासी का देवा. ते पुढचं नंतर बघू.
सिद्ध करायची वेळ आल्यावर सिद्ध कसं करायचंय करून देऊ आम्ही. कारण आमच्या पूर्वजांना देव भेटलाय, आमच्या पूर्वजांना देव भेटलाय. आता आम्हाला जर देव भेटत नसेल तर तो देवाचा दोष नाही आहे, तो आमचा दोष आहे, तो आमचा दोष आहे. आम्ही जर देवाला प्राप्त करू शकलो नाही तर तो आमचा दोष आहे. आता एखादा माणूस, आता मी परवा एखाद्या घरी गेलो, मी गाडीत पोहोचलो, एकदम जाऊन हाका मारून एका माणसाला आला, तो काही आला नाही. मग मी म्हटलो कुठेतरी बाहेर गेला असेल, इथंच थांब, तो 2 मिनिटात येईल. 5 मिनिटातून तो आतूनच बाहेर आला. अरे आम्ही म्हटलं तुला एवढा वेळ झाला मी हाका मारत होतो आणि तू आज काय करत होतास? तो म्हणला महाराज तुमची हाकच मला ऐकू आलं नाही. मग तुम्ही देवाचं नामस्मरण जर घेतलं, तुम्ही देवाचं नामस्मरण जर केलं आणि त्याला जर ऐकूच गेलं नसेल तर दोष देवाचा आहे का तुमचा आहे? लोक आपला दोष मानत नाही, देव भेटला नाही एवढंच लोक सांगतात. विठ्ठल एक वर्ग संभ्रम अवस्थेत, कधी आहे म्हणतो, कधी नाही म्हणतो, कधी नाही म्हणतो, कधी आहे म्हणतो, असं सांगतात जुने लोक. गडकरी सुद्धा, गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी, असं म्हणायचे की बाबा देव नाही, देव नाही म्हणून सदा म्हणायचे. पण घरी जाताना मात्र देवाचं दर्शन घ्यायचं नाही. मग सगळ्या मुलांनी एके दिवशी जाऊन त्यांना धरलं, म्हटलं तुम्ही देव नाही म्हणून वाद घालता आणि मग जाऊन तुम्ही देवाचं दर्शन कसं काय घेता? ते म्हणले हो देव नाही हे मला पण मान्य आहे. आताही सांगतो देव नाही, पण समजा चुकून जर देव निघाला, माझा नमस्कार व्यर्थ जाईल का? माझा नमस्कार व्यर्थ जाणार नाही, म्हणून मी देवाला रोज नमस्कार. आता थोडस चिंतन तुम्ही आम्ही करा. आपण एवढ्या वर्षापासून परमार्थ करतो. माझे पूर्वज समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराजांना वयाच्या 6व्या वर्षी पांडुरंगाने हातावर झेललं. 6व्या वर्षी. आज आम्हाला 60वं वर्ष जरी झालं तरी अजून तो दिसायला नाही, बोलायला सुद्धा स्वप्नात बोलायला तयार नाही, तर जीवनपणी काय बोलत नका. ही आमची अवस्था आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो परमार्थ, आमचा परमार्थ सगळा टाईमवर आहे, पण संताचा परमार्थ अवस्थेवर आहे. आपण वेळेवर परमार्थ करतो, संत अवस्थावर परमार्थ करतो. माझी मज झाली अनावर असो ऐसा कोठे आठवची नाही,
देहीच विदेही भोगू दशा ही एक अवस्था आहे. भागवतात असं म्हणतात, वाक्यदा द्रवते यस्य चित्तम हृदय भीक्ष्णम हसती क्वचिच्च विरज्य कुट्टा यतिद्रत्यतेचा मदभक्तियुक्तो भुवनं पुनाति. ही सुद्धा एक परमार्थाची अवस्था आहे. आज आपण असं म्हणू का, होईन भिकारी, आपण म्हणू का सांगा तुम्ही मला. महाराज पंढरपूरच्या वारी करू लागल्यापासून मुलालाही नोकरी लागली, सुनेलाही नोकरी लागली, घरासमोर 4 चाकाची गाडी, म्हणजे कधीपासून आली, वारी करू लागल्यापासून. पण जर तुला असं म्हणतात भिकारी झालं तरी चालेल, पण पंढरपूरची यात्रा सोडणार नाही. पण आपण असं म्हणू का, देह जाओ आपल्या समोर आला, पहिल्या सुरावर त्याच्या बाह्य अंगावरून तो किती परमार्थ करतोय तुम्ही आम्ही बघतो. त्याचं नाम कसं असतो, त्याचा गंध कसा असतो, त्याची माळ किती मोठी असते, त्याचे गुण कसे असतात हे आपण नंतर बघतो. पहिले त्याचं बाह्य अंग बघतो, परमार्थात पहिले त्याचा अंतरंग बघायला सांगितलं. सगळ्या साधनांचा ज्यावेळेस आपण वापर करतो तर पहिलं साधन षड विकार काढलं पाहिजे शरीरात. म्हणून परमार्थ बाह्य अंगावर तर अवलंबून आहेत. अंगण स्वच्छ असल्याशिवाय घर स्वच्छ असणार नाही, त्यामुळं बाह्य अंग स्वच्छ असलंच पाहिजे. पण बाह्य अंगाच्या बरोबर अंग सुद्धा माणसाचं तितकं स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून परमार्थ करत असताना सुद्धा ज्यावेळेस आपण लोकांकडे जातो, कारण मी लातूरच्या बसवेश्वर कॉलेजमध्ये एक व्याख्यान होतं. म्हणजे आजकाल लोकांची अशी समज आहे, आपल्या मुलीचं लग्न जमवायला गेल्यानंतर जर पत्रिका घेऊन एखाद्या ज्योतिषकाराला किंवा ब्राह्मणाला जर दाखवायला गेला तर लोक म्हणतात की हा किती धार्मिक आहे बघा, पत्रिका घेऊन दाखवायला. पत्रिकेचा संबंध वेगळा आहे, अध्यात्माचा संबंध वेगळा आहे. पत्रिका वेगळं सांगते आणि अध्यात्म वेगळं सांगतं. पहिले आपण अध्यात्म काय ते चिंतन केलं पाहिजे, आणि हे चिंतन करायसाठीच आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे. विठ्ठल म्हणून श्रीमंत म्हणून एकनाथ महाराजांनी हरी हा शब्द घातला. आता प्राप्त काय आपण
नंतर बघूया. अप्राप्त काय आपण नंतर बघूया. पहिले महाराजांनी हरी शब्द घातला. हा हरी म्हणजे काय असं आहे. तर माणूस जर विष्णू सहस्रनाम जर वाचू लागला तर देवाचे आपल्याला 1000 नाव दिसतात. 1000 नाव. तुम्ही विश्वम विष्णू षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभूत भाव भूतात्मा भूत भावना. इथून जर तुम्ही गेलात तर 1000 नाव तुम्हाला देवाचे दिसतील. मग आता 1000 नावातून आपण कोणतं नाव घ्यायचं आपण ठरवायचं. आता आपण कसं ठरवायचं तेही सांगतो तुम्हाला. पण महाराजांनी इथं हरी शब्द घातला. महाराज इथं जर एखादा वैदिक ब्राह्मण जर असेल, देवबाप्पा बसले तिथंच, इथे एखादा जर वैदिक ब्राह्मण जर असेल आणि जर तुम्ही त्याला जर वेद जर वाचायला सांगितलं असं तो वाचणार नाही. गणानंदवा गणपती गुणावामहे प्रियानंदवा प्रियपती गुणावामहे निधीनंदवा निधिपती गुणावामहे वसो ममा अहमजामी गर्भधामात्म व्यासी गर्भ असं वाचेल. असं नाही वाचणार. त्याला गणपतीचं नाव घ्यायच्या आधी सुद्धा त्याला एक मंत्र म्हणावं लागतं. प्रणव नंतर म्हणावं लागतो. प्रणव सुद्धा म्हणजे ओंकार सुद्धा नंतर म्हणावा लागतो. ओंकाराच्या आधी त्याला एक शब्द म्हणावा लागतो. हरी ओम. त्याला पहिले हरी म्हणावं लागतो, नंतर ओम म्हणावं लागतं आणि नंतर गणपतीचा मंत्र म्हणावा लागतो. मग गणपती मोठा का हरी मोठा? हे आम्हाला वाद करायचा नाही. नंतर गणपती तर हरीत आम्ही वाद नवा इथून निघतो. विषय तो सांगायचा नाही. हा हरी शब्द इथं आला म्हणून त्याचं थोडंसं चिंतन मांडायचं. असं म्हणतात काशीहून जुन्या काळामध्ये एक मुलगा वेद शिकून आला. वेद शिकून आला. गावात त्याला बँड वगैरे वाजवत कौतुक केले. गावात घेऊन गेले. गावात घेऊन जाऊन मग त्याच्या वडिलाला आनंद असतो. वडिलाला आनंद असतो की आपला मुलगा जर काही म्हणू लागला काही करू लागला तर वडिलांना त्याचं कौतुक असतं. मग महाराज हे बसले मुलाला म्हणले म्हण. त्याचे गुरुजी समोर बसले. हा म्हणू लागला. सगळं झालं. झाल्यानंतर गुरुजीकडे गेला आणि म्हणाला की गुरुजी माझं काही चुकलं का? गुरुजी म्हणजे तुझं चुकलं का बरोबर आहे हे जर तुला बघायचं असलं समोरच्या झाडाखाली जाऊन बस. किती आहे तुझ्या अंगावर पानं पडतील तेवढं चुकलं असं समज. म्हणलं काय ठीक आहे म्हणलं. आणि अगदी पूर्ण बघू लागला तो. बरोबर काय बरोबर काय बरोबर काय बरोबर काय सगळं बघू लागला. आणि बघत असताना त्याच्या अंगावर झाडाची सगळी पानं पडू लागली. एकही पान राहिलं नाही. सगळे पानं पडू लागली. तो घाबरून गेला. 4-4दा तपासू लागला. सगळं बरोबर आहे. चुकलं कुठं? गुरुजीकडे गेला. गुरुजीने सांगितले घर किती जरी मोठं बांधलं तरी त्याचा पाया मजबूत लागतो. इतकं लक्षात घ्या. पाया जर चुकला तर घर पडत असतं. तसं किती जरी शुद्ध वाचलं आणि हरीला जर सोडलं तर त्या वेदामध्ये सुद्धा काही राहणार नाही. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चान्ते हरी सर्वत्र गीयते. अरे वेद असेल पुराण असेल सगळ्यामध्ये आज हरीलाच काय लिहिलंय म्हणून महाराज सांगतात. मग हा हरी आहे काय? त्याचा अर्थ असं सांगतात. हरी म्हणजे हरण करणारा. जो आपल्या संकटाला हरण करतो तो हरी. आपल्याला भवाच्या सागरातून जो मुक्त करतो तो हरी. म्हणून आज आपल्याकडे पंचरत्न हरिपाठ आहे. आज हरिपाठ जरी अर्थ वेगळे वेगळे जरी असले तरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. एवढं म्हणलं नाही त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. नुसतं हरी म्हणलं तर काय होतं? पुण्याची गणना कोण करी. हे माऊली म्हणताय हरिमुखे गाता हरपली चिंता या नाही मागुता. एक हरी म्हणला तर पुन्हा तुम्हाला जन्म
तुम्हाला मला मंत्र दिला. वारकरी संप्रदायाची सुरुवात रामापासून झाली, कृष्णापासून झाली, हरीला धरून झाली. विठ्ठल दासगुरू महाराजांनी एक भजन लिहिलंय, शक्यतो आपल्या लोकात म्हणत नाही. आता महाराज बसलेत म्हणणं तर एकदमच चुकीचं आहे, तरी धाडस करून म्हणतो. असं म्हणतात, स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. संग रंग ढंग असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. योग भोग भोग असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. याद याद राग असो काही काना, रामकृष्ण हरी जय बाबा. महाराजाला विचारलं की बाबा मी आतापर्यंत केलं नाही, मग आता इथून काय करू, आता करू का नको. महाराज खूप सुंदर उत्तर दिलंय. असा तू चढा, असा वरती चढा, रामकृष्ण हरी जय बाबाने म्हणा, रामकृष्ण हरी जय. महाराज म्हणतात, कुणाबरोबरही संग राहू दे, रंग राहू दे, ढंग राहू दे, योग राहू दे, भोग राहू दे, त्याग राहू दे, काही कर आयुष्यात, एक सोडू नकोस. सगळं शरीर खूप चांगलं आहे, एवढं सोनं घातलं अंगावर, बरोबर आहे. एवढं सोनं अंगावर आहे, ते किती तोळे मला माहिती नाही, आणि माहिती करून घ्यायची, कारण त्याचा लोभ निर्माण झाले की भजन रे. मग महाराज एवढं सोनं आहे, हे सोनं कुणाच्या अंगावर चांगलं दिसतं, चालत्या बोलत्या माणसाच्या अंगावर चांगलं दिसतं. हे सोनं कधी चांगलं दिसतं, थोडक्यात सांगतो. ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये श्वास नावाची वस्तू आहे का, कोणती वस्तू, श्वास, ती राहिली की माणसाला किंमत, आणि ती गेली लोक म्हणतात लवकर घाला म्हणजे साखर वाढून जाते. म्हणजे किंमत आपल्याला आहे का श्वासाला आहे, श्वासामुळे आपल्याला किंमत. आता थोडस चिंतन करू आणि पुन्हा पुढे जाऊ. हा श्वास आहे, हा श्वास कुठं आहे, आपल्या शरीरात आहे. आता कोणत्या हृदयात आहे, बरोबर. आता ते हृदयात आहे का नाही बघायचं असलं तर काय करावं लागेल, ते आपल्या हृदयात आहे का नाही बघायचं असेल काय करावं लागेल. अहो ते कुठे कुणाला माहित, ते डॉक्टर जर म्हणला श्वास घे, आपण काय घेतो, ते सकाळी रामदेव बाबाचं करते तिथे, वर घेणं खाली सोडणं, खाली घेणं वर सोडणं. आता तुम्ही मला सांगा, लोक म्हणतात नाही मला श्वास मी घेतो. आता तुम्ही कीर्तन ऐकताय का श्वास घेताय, म्हणजे श्वास तुमचा ऑटोमॅटिक, त्या ऑटोमॅटिक पेक्षा तुमची ऑटोमॅटिक मशीन चांगली आहे की नाही. पण त्या ऑटोमॅटिक मशीनची तुम्हाला मला किंमत आहे का सांगा. हा श्वास आपल्या जवळ आहे, आज आपल्या जवळ आहे. मी हृदयामध्ये असता
मी तुझ्या हृदयात आहे. महाराज सांगतात, अरे गाईच्या कासेच्या जवळ दूध आहे, घेचून काय पित असत? विषयी माणूस काय करत असतो? चिंतन करा. विषयी माणूस काय करत असतो? एक लक्षात घ्या, काय वस्तूची आपल्याला गरज आहे, गरज आणि सुख याच्यातला पहिला सुरू भेद तुम्ही जाणला पाहिजे. कापड गरजेची वस्तू आहे का सुखाची वस्तू आहे? गरजेची. पण आपण घेताना गरज म्हणून घेतो का सुख म्हणून घेतो? आता महाराज टोपी सुद्धा सिल्कची आहे. महाराजांना हाऊस आहे बरं खूप. हे आमचे औषध आले होते, होती माझ्याकडे, आता मी दिली महाराजांना. आता दोघांचा लोभ आहे, प्रेम आहे. नाही पण आता ते इथं सांगायचं नव्हतं. हो, आमचं भांडण पडलं तुम्ही. आता काय झालं, पंढरपूर मंदिराचा सहअध्यक्ष झाल्यानंतर ते सत्कार करायला आले. आता महाराजांचा सत्कार घेणं म्हणजे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाच्या परंपरेचा सत्कार घेणं आहे. तो सत्कारापेक्षा सुद्धा एक आशीर्वादात्मक सत्कार होता. महाराज सत्कार करायला आले. आता असं आहे की आपल्याकडे एक वाक्य आहे, पंढरीच्या लोका पाया पडती जन. माझा महाराजांनी मला आयर केल्यानंतर मी महाराजाला करायला पाहिजे का नाही? मी टोपी केली, चूक केली काही तर सांगलं. इथं माझं भांडण पडलं. ते सांगत होतो चांगलं. हा, गरज आणि सुख. आता महाराजांनी सिल्कची टोपी घातली. आता कोण एखादी कॉटनची टोपी घालतो. आता पण माणूस काय बघतात ना, सिल्कची टोपी घालते, भारी माणूस आहे म्हणतात लोक. मग ते लोक भारी म्हणतात म्हणून भारी घालावं लागतं. नाही भाऊसाहेब काही बोलणार नाही, काही बोलणार नाही भाऊसाहेब. भाऊसाहेबांनी कडं लगेच काळजी दुसरं कडं घालायला. असो, विरोधाचा भाग सोडा. पहिल्या सुरू आपण गरज आणि सुख याच्यातला भेद हा जाणला पाहिजे. आज आपण मूळ गरजेलाच सुख समजून बसू. तुम्ही मला सांगा, पैसा गरजेचं माध्यम आहे का सुखाचं माध्यम आहे? गरजेचं माध्यम आहे. पण आपण गरज संपवून सुखाच्या माध्यमातून लागलो की नाही? म्हणूनच तुकोबारायांनी म्हटलंय, सोने रुपये आम्हावरी महाराज, सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे देश. सोपं काम नाही आहे, बोलणं कीर्तनात सोपं आहे. पण आपल्याला जोपर्यंत गरज आणि सुख याच्यातला भेद कळणार नाही, थोडं सांगतो. गरज ही बाहेरून आणावी लागते,
आणि सुख हे आतून निर्माण करावं लागतं. बरोबर आहे का? शेखरची चूक आहे? सुख कुठे आहे? एकनाथ महाराजांचे खूप सुंदर अभंग आहे. माझे सुख सुख कुठं आहे? सुख कशात आहे? हो, शाश्वत सुख काय? लोक घर बांधतात, म्हणतात महाराज आता घर बांधलो मी खूप सुखी होईल. एक महिन्यात पुन्हा आमच्यासारख्या एखादा महाराज करतात, म्हणतात महाराज घर काही लाभा म्हणतात. म्हणजे वास्तुवाला तर गाठ, घरात तर गाठ, त्याला वास्तुवाला येतो, हे तोड ते तोड, अमुक कर तमुक कर, काहीतरी सांगतो आणि मग परत चालतो. म्हणजे आपण लोक म्हणतात महाराज पैसा असल्याशिवाय काही होत नाही. हो, पैसा हा सुख देणार आहे. तुम्ही खरंच चिंतन करा, पैसा सुख देणार आहे का पैसा दुःख देणार आहे? पैशामुळे किती भांडण झाले हे तुम्ही बघा. पैशामुळे किती लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हे तुम्ही बघा. पैशामुळे भाऊ भाऊ किती वेगळे झाले हे तुम्ही बघा. पैशामुळे आई वडिलांना मुलांनी कसं तोडलं हे तुम्ही बघा. प्रॉपर्टीसाठी किती भांडणं झाले आणि होतात हे तुम्ही बघा. म्हणजे माणसाने आयुष्यात कशाला मूल्य दिलं? पैशाला मूल्य दिलं. पैशाला का मूल्य दिलं? त्याची अशी धारणा आहे की पैशाशिवाय काही काम. दोन सख्खे भाऊ होते, दोन सख्खे भाऊ. आनंदात त्यांचं कुटुंब चालत होतं. नांगरताना पैशाचा हंडा सापडला जुन्या काळात. मग हंडा काढला, ते वर काढलं. मग दुसरा भाऊ बघायला गेला की एवढा वेळ झाला हा कळाला नाही. मग बघायला गेलं तर हा हंडा वर काढत होता. मग ह्यांनी विचार केला हा हंडा मला सापडला, या हंड्याचा मालक कोण?
या हंड्याचा मालक मी, मग मी हे पैसे याला का देऊ? विचार केला, मग काय करायला पाहिजे? त्यानं मला ह्याच्यात पाट्यात धोंडा घालण्याला करा. त्याने काय केलं, धोंडा घेतला, त्याच्या डोक्यात घातला, ते मेला. त्याचे वडील आले, दोन्ही पोरं शेतात गेले, अजून घरी का आले नाही. मग ह्याला हंडा सगळा पूर्ण वर काढलेला होता. मग वडिलाला बघितलं, वडील पाहिले, अरे बापरे याला कशाला मारलास रे? अरे म्हटलं काहीतरी देऊन टाकायचं होतं, विषय संपून टाकायचा होता. थांबतो आता ह्याला मारलास का? मी जाऊन तुझी पोलिसात तक्रार करतो. पोलिसात तक्रार करतो म्हटल्यानंतर ह्यानं त्या बापाचा जीव घेतला. एक पैसा, एक हंडा. किती जणांचा जीव घेतला? 2 जणांचा जीव घेतला. पिशवी घातला खांद्यावर, निघाला घराकडे. मग जाताना ते जे पैसे होते वाजू लागले होते. मग तिकडून एक 4 माणसं मारून येऊ लागले होते. लक्षात आलं असेल, मारून जास्त मोकळं करून सांगायचे काय तर ते येऊ लागले होते तिथून. ते बघितले, हे झुंजत चालला होते. हे 40 जण मिळून जाऊन त्याला धरले. म्हणजे काय घेऊन चाललास? तर म्हणला काही नाही, मी माझं सामान घेऊन चाललंय. दाखव. बघितलं तर भले मोठे पैसे दिसले. या चौघांनी मिळून याचा जीव घेतला. ज्याला पैसे सापडले त्याचा जीव घेतला. त्यानं मेला, त्याचा बाप मेला, त्याचे भाऊ मेला. 3 जण एका कुटुंबातले. ऐका, हे 4 मिळाले. चला म्हणलं आता पैसे मिळाले, फुकटचे 4 जण गेले, पैसे बसून मोजू लागले. मग त्यातले 2 जण म्हणले की बाबा खूप वेळ झालं, खायला काही मिळालं नाही, इतर खायला घेऊन आपले. मग 2 जण आणायला गेले. 2 आणायला गेल्यावर राहिले 2. मग हे 2 जाताना चिंतन करू लागले, आपण इकडे आल्यावर ह्यानी किती काढतील तिथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संशयाहून घोर आणि नाही पापोर अविनाशासी वागुयासी. असे इंग्रजीचे एक म्हण आहे की 4 मित्र जीवाचे होते. सोन्याची नाव होऊ शकते, चांदीची नाव होऊ शकते, पण मित्रत्वाचे नाव कधीच तुटू शकत नाही म्हणे. देयर इज अ सिल्वर शिप, देयर इज अ गोल्डन शिप, बट देयर कॅनॉट बी अ शिप लाईक फ्रेंडशिप. मग हे 4 जीवाचे मित्र, हे 4 जीवाचे मित्र, हे दोघांच्या मनात पाप आलं. जसं काय झालं, हे 4 मित्रात 4 जसे मित्र होते तसे गावात 1-2 मित्र होते. तर त्यांच्यात भांडण कोणच लावू शकत नव्हतं. ती बाई म्हणली, हा दोघात भांडण मी लावते, मला काहीतरी द्या, पैसे देतो म्हणला. ती भांडण लावायला तयार झाली. मग त्यातली त्या बाईने एकाला बोलवून घेतले आणि कानात काहीतरी सांगितले. म्हणजे जा. मग अर्धा तास गेला, 1 तास गेला. मी आणि शिरवळकर दादा दोघं मिळून निघालो. मग दादा मला विचारले, महाराज काय म्हणले ती म्हातारी? मी म्हणलो, म्हातारी म्हणली कुणाला काही सांगू नका. मग दादा म्हणले, अरे दुसऱ्याला सांगू नकोस, मला सांगायला काय चाललंय, मी तुझा दोस्त आहे, लहानपणापासून तुझा दोस्त आहे. अरे बाबा मी तेच सांगू लागलो, तू लहानपणीचा दोस्त असले तरी ती म्हातारी म्हणली कोणाला काही. मग एक अर्धा तास गेला. आता सांगू नकोस म्हणलं, दादाची कुतूहलता वाढली की. एखादी जर गोष्ट माणूस सांगत नाही म्हणून त्याची कुतूहलता वाढते, तशीच कुतूहलता वाढली. दादा म्हणला, कुणाला काही सांगू नकोस. काय एवढं तुम्ही मी खांद्यावर खांदा आपल्यावर फिरतो, राव मला सांगा की. मी म्हणलो, दादा तुम्हाला सांगू लागलोय, म्हातारी म्हणली कुणाला काही. दादा म्हणला, आता तुला पाकतोच म्हणला. आणि वरून पाडवायला चालू केलं दादा. दादा मारले, मार खालो, निघून गेलो. म्हातारी म्हणली भांडणं झाली की नाही. व्हायचं ते झालं की नाही तुम्ही मला सांगा. तसंच काय झालं, पण हे 2 मित्राच्या मनामध्ये पाप आलं आणि या 2 जण मिळून पैसे मोजत होते. मग हिने म्हणले एक काम करू,
तिथं गेल्यावर करून केले. मग हे जे पैसे मोजत बसले होते त्यांना सांगितलं तर तुम्ही खूप वेळ पैसे मोजत बसलात, खाली जावा आणि खाली जाऊन पाणी घेऊन या, घरी जावा पाणी घेऊन या. मग हे दोघे म्हणजे ठीक आहे. मग हे पाणी आणायला गेल्यावर काय केले, त्यांच्या अन्नामध्ये हे काय केलं, विष खाल्लं आणि ठेवलं यांच्या समोर. मग ह्यांनी काय केले, जे खाली गेले त्यांना वरून दोन घातले कोटे, दोघे खाल्ले आणि आल्याबरोबर ह्यांनी खाल्ले अन्न. चारी जणांची काय लागली नाही, आता ते चारी जणांची वाढली, चारी पेली. पैसा कुठून निघाला, जमिनीतून निघाला. शेवटी राहिला कुठं, विचार करा. पैशामुळे माणसाला सुख कधीच मिळणार नाही. तुम्ही मला सांगा, बाई मेली बरे झाले देवा निघाले निवाळे, ही त्यांची अवस्था. दुष्काळे आटला द्रव्य निरामान, की अन्नान्न खरी मेली. असे श्रीमंत देवगुरु तुकोबा एक क्षण तरी दुःख होतं का तुम्ही मला सांगा. पण जगात तुमच्या माझ्याकडे एवढा प्रचंड पैसा होऊन सुद्धा तुम्ही आणि मी दुःख होत. आज पैसा कमवणारा माणूस कोण आहे, माणूस आहे का कुत्रा आहे, माणूस आहे. मग माणूस सुखी आहे का जनावर सुखी आहे. आपण पैसे कमवून सुखी नव्हतो. आपल्याकडे पैसा आहे. पैसा आज तुम्ही आणि मी सुखाचं माध्यम समजतो. आज आपण पैशाला प्राधान्य देतो. आज आपण पैशामुळे सुख आहे असं समजतो. पैशामुळे सुख कधीच मिळणार नाही. सुख तुम्ही निर्माण करू शकता. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पुण्यामुळे मात्र नक्की सुख तुम्हाला मिळू शकतं. आणि म्हणून जगामध्ये सगळ्याला सोडा पण एकाला सोडू नका. त्याचं नाव आहे हरी. विठ्ठल आज बरेच जणांना परमार्थ करताना लाज वाटते. बरेच जणांना माळ घालून देताना, आज आपल्या घरात माळ आपल्याला तुम्हाला मला काही वाटणार नाही महाराष्ट्राचा, ते आज आम्हाला काही वाटणार नाही. पण एक वर्ग आहे आज आपल्याला लाज वाटत असते. कोणी विचारलं देव आहे का, त्याला सांगा 100% देव आहे. कुठे आहे देव, माझ्याजवळ. आज आपण फक्त देवळात देव पाहतो. महाराजांनी देव कुठं पाहिला, तुम्ही मला सांगा. माणसाला सगळं म्हणलं तर बरं वाटतं, गाढव म्हणलं तर बरं वाटतं का. पण एकनाथ महाराजांनी देव कुठं पाहिला की नाही. एकनाथ महाराज ज्यावेळेस गाढवाला पाणी पाजत होते त्यावेळेस लोकांना असं दिसत होतं की एकनाथ महाराज महादेवाला पाणी घालतायत. आणि पण प्रत्यक्षात पाणी कुणाच्या मुखात चाललं होतं, एकनाथ महाराजांनी त्याच्यात प्राण वाचवला. हरी कुठेही येतो, हरी कसाही येतो. मग आज हरीला आपण सगळी नावं दिलेली आहेत. इकडं तुम्ही आणि मी भांडतो, हो, आडवे गंधवाले, उभे गंधवाले. महाराज बरोबर आहे की किती मोठे मोठे वाद चालतात. दोघं देव तिकडे निवांत बसलेले असतात. सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण. महाराज म्हणतात हे सगळं तुम्ही मी ठेवलेलं आहे. ही एक मूळ शक्ती आहे. तुम्ही मला सांगा, हा फोकस आहे. हा फोकस कशावर चालतो, लाईटवर चालतो. आणि हा स्पीकर कशावर चालतो. आता याच्यात लाईट आहे का नाही, एखाद्याला जर वाटलं बघावं तर काय करावं, नाही तरी काय करावं, हे काढावं, मध्ये बोर्ड घालावं आणि बघावं. म्हणजे किती पॉवरफुल आहे कळलं तुम्हाला. देव आहे का, देव आहे.
अंतःकरणाला देव कळत नाही. महाराज काय करायला पाहिजे? आता थोडस चिंतन दुसरं व्हा. महाराजांनी तर सांगितलंय हरीच्या प्राप्तीला. प्राप्तीला म्हणजे जी वस्तू अप्राप्त आहे त्या वस्तूला प्राप्त करावं लागतं. बरोबर आहे? जी वस्तू अप्राप्त आहे त्या वस्तूला प्राप्त करावं लागतं. बर, प्राप्त वस्तूला प्राप्त करायची गरज आहे का? अरे हरी आपल्याला तर प्राप्तच आहे, पण आज तो अप्राप्त कशामुळे झाला? आज आपल्यामुळे झाला. काय डोळ्यावर तो पडदा येतो. कोणता पडदा म्हणतात त्याला? मोतीबिंदूचा पडदा येतो. मग जर मोतीबिंदूचा पडदा आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? ऑपरेशन करावं लागतं. डॉक्टर डोळ्याचं ऑपरेशन करतात, संत विकाराचं ऑपरेशन करून परमेश्वराची भेट घालतात. Oh,
महाराज असं म्हणतात, तुला जर विठ्ठल आता थोडक्यात सांगतो, मी पणा सोडलं की माणसाला जीवनामध्ये सुख मिळतं. एक हा मला पडले का कीर्तनकार म्हणून मला पडले. आता उद्या सकाळी जर मी इथं आलो, महाराज कीर्तनाला उभा राहिले, हार मला पडतील का महाराजाच्या गळ्यात पडतील? साधा प्रश्न आहे. माणसानं हा जर विचार केला की बाबा हे खरंच माझं आहे का, माझ्या आधी होतं का आणि माझ्या नंतर हे राहील का, आपल्याकडे काय आहे, या गोष्टीचा विचार करायची क्षमता माणसानं निर्माण केली आहे. त्याग करणे म्हणजे नुसतं सोडणं असं नाही. मी असं कधीच म्हणणार नाही तुमच्या हक्काचं सोडा. हक्काचं वापरत असताना सुद्धा ममत्व न ठेवता स्वतःचा आनंद घेऊन दुसऱ्याला मदत करा, म्हणजे आहे त्या वस्तूत तुम्हाला आनंद प्राप्त होईल. अन्यथा कधीच तुम्हाला तो आनंद प्राप्त होणार नाही, कधीच नाही. दुःख निश्चितपणे मिळेल. आता काल आम्ही पंढरपूरला काही लोकांनी 100 रुपयाचा निर्णय लावला. काय ते ऑनलाईनला, काही जण म्हणाले ठेवा, काही जण म्हणाले काढा, काही जण म्हणाले कसं. मग आम्ही महाराजांना विचारलं काय केलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं जर पैसा देवाला मिळणार असेल, बरोबर आहे, समितीला जर मिळणार असेल तर 100 रुपये काही नाही तुम्ही लावा, पण पैसा जर बाहेर जाणार असेल तर आमचं त्याला विरोध आहे. मग मला विचारलं तर तुम्ही काय करायचं. मिळलं तसं नाही, आम्ही 4 पावलं मागं सरकू, पण सगळ्यात एकमत घडवून आणू. आम्ही समितीवर आहे म्हणून आम्ही जे सांगेल, काय गंभीर महाराज, ते होणार नाही. तुम्ही जे सांगता तेच होईल. याच्यातून आपल्यालाही आनंद मिळेल आणि तुम्हालाही आनंद मिळेल. भांडण जर करत बसलं तर किती कोर्टामध्ये केसेस आहेत सांगा. आणि सख्या भावाचे तर आनंद आहे, पण ते जर कोर्टात न जाता थोडं मागं पुढं, जास्त नाही, किती थोडं जर मागं पुढे जर केलं तर त्याच्यातून खूप काही रस्ता मिळू शकतो. पण आज माणसाची ती प्रवृत्ती राहिली नाही, इतक्या लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला एक नेहमी सांगतो, नीट लक्षात घ्या,
बाहेरचा माणूस कधीच त्रास देत नाही आणि आपला माणूस त्रास दिल्याशिवाय कधीच राहत नाही. पुढची गोष्ट सांगतो. बाहेरचा क्रोध आपलं काहीच बिघडवू शकत नाही, पण आपला क्रोध बिघडवल्याशिवाय राहू शकत. दुसऱ्याचा राग तुम्हाला मला काही करू शकणार नाही, पण स्वतःचा राग स्वतःला. मला एकाने विचारलं, महाराज खूप राग आल्यानंतर काय होतं? मी एक सांगितलं, स्वतःला खूप राग आल्यानंतर राग दुसऱ्याला दंड देत नाही, राग स्वतःला दंड देतो. राग कोणाला दंड देतो? एखाद्यानं जोश मध्ये येऊन एखाद्याचा खून केला, जेलमध्ये जाऊन कोण बसणार? राग बसणार का हा बसणार? हा बसणार की नाही? मग दंड कुणाला मिळाला? हा विचार केला. म्हणून आपल्याला खरं सुख, शाश्वत सुख पाहिजे असेल. आज लोक खूप मानतात, बायकांना मारतात, पैसे घेऊन ये म्हणून सांगतात. आमच्या वडिलांनी एक वाक्य मला म्हटलेलं खूप चांगलं आठवतं. आमचे वडील म्हणाले होते, स्वतःच्याच पैशाचा स्वतःला उपयोग करता जर येत नसेल तर दुसऱ्याचा पैसा आणून आपण त्याचा काय उपयोग करणार? काय करणार? म्हणून आपल्या पैशाचा आपण उपयोग केला पाहिजे आणि आपला करता आलं पाहिजे. कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलंय, पहिलं सूत्र असं सांगितलंय, पैसा 1 रुपया जर असेल तर त्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची याची पहिले माणसाला अक्कल राहिली पाहिजे, ते आलं पाहिजे माणसाला. म्हणून महाराज म्हणतात, हरीच्या प्राप्तीसाठी जर तुला उपाय करायचा असेल विठ्ठल म्हणून महाराजांनी असं सांगितलंय, हरीला जर तुला प्राप्त जर करायचं जर असेल, अप्राप्त आहे त्याला सुद्धा जर प्राप्त करायचं जर असेल तर तुला संतांचे पाय धरावे लागतील म्हणून सांगितलं. थोडस चिंतन करू. आता तुम्ही आणि मी जन्माला आलो, हे कर्माने जन्माला आलो. संत जे जन्माला आले, गोपी भक्ती, अधर्म झाला भार, सिद्ध ज्ञानेश्वर महिवरी. संत का जन्माला आले? धर्माची
धर्माची तू मूर्ती, पापपुण्य तुझे हाती. आम्ही कर्माने जन्माला आलो आणि संत जे जन्माला आले ते अवतार तुम्हा धराया कारण विठ्ठलाया जन. महाराज सांगतात की बाबा संत हे अवतारिक असतात. थोडस चिंतन करू. नावचे संत, गावचे संत, झालेले संत, केलेले संत आणि होणारे संत, थोडस आपण चिंतन करू. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय वगैरे मूळ संत आहेत महाराज. कोण पुण्य त्यांचा. एकीकडे हे बघायचं, दुसरीकडे हे बघायचं. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. एक यांना समोर ठेवायचं, ह्यांना समोर ठेवायचं. पण जे खरे संत आहेत, झालेले संत वेगळे, केलेले संत वेगळे, होणारे संत वेगळे. हो महाराज एकदा मी मुंबईला बांद्र्याला कीर्तनाला गेलो असताना तिथे एका मंदिरात दर्शनाला गेलो. मग दर्शनाला गेलो असताना सगळे गल्लीतले म्हणजे त्या बांद्र्याचे लोक म्हणजे महाराज दर्शनाला जाऊ, खूप सुंदर मंदिर झाले. आम्ही तिथे दर्शनाला गेलो. मग दर्शन घेतलं. तिथला पुजारी मला बघितला. मग म्हणलं ह्याला कुठतरी बघितलंय, ह्याला कुठेतरी बघितलंय, ह्याला कुठेतरी बघितलंय. मला काही लक्षातच आलं नाही. म्हणलं महाराज मला ओळखलात का? म्हणलं नाही, मी अमुक अमुक आहे. अरे म्हणलं तू इथं कसं काय? बोलायचं नाही. म्हणलं आत गेल्यावर सांगतो. थोडासा प्रश्न पडला. म्हणलो का आत आला? मला म्हणला महाराज एका सिनेमात मला पुजाऱ्याचा रोल मिळाला नाही. मग मी विचार केला, बिन भांडवली हा धंदा खूप चांगला आहे म्हणून हा धंदा मी स्वीकारला. काय स्वीकारला? म्हणती काही धंदा
सांगा की आम्ही हा धंदा स्वीकारला. परमार्थ हा धंदा नाही आहे. लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखन मै गई मैली हो गई लाल, देव पहावयाची गेलो. बस तो खरा संत. तुकोबाराचे एक वाक्य बघा. तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी अवघे संसारी. या देहाचं मीपणा आणि या देहाचा जोपर्यंत त्याला विसर होणार नाही. आता मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, भगवे कपडे घातले तर तो संत होतो किंवा साधू होतो असं नाही आहे. रावणाने सीतेला पळवत असताना सुद्धा भगवे कपडे अंगावर धारण केले. भगवे कपडे अंगावर धारण केले कशासाठी केले की लक्ष्मणानं मारलेली जी रेष आहे ती रेष सीता ओलांडून आली पाहिजे. म्हणून ती भगव्या कपड्याला बघून का आली. आता आमच्यासारखा एखादा वारकरी गाठ पडतो, लोक जातात लगेच त्याच्या पाया पडतात. तो आम्हाला बघून पाया पडत नाही, आमच्या गळ्यात असलेल्या माळेला बघून पाया पडतो, आमच्या कपाळाला असलेल्या गोपीचंदनाला बघून पाया पडतो, आमच्या कपाळाला असलेल्या बुक्याला बघून पाया पडतो, आमच्या डोक्यावर असलेला पागोटा किंवा टोपी याला बघून तो पाया पडतो. मग आम्ही कसं वागायचं हे आम्ही ठरवायचं का पाया पडणाऱ्यांना ठरवायचं. आम्ही ठरवलं की आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. अहो विचार करा, मेल्यानंतर श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या मेल्यानंतर तुळशीचं पान म्हणजे आताही ठेवतात, पण ठेवल्यानंतर लोक त्याला मोक्ष मिळाला असं समजत होते. पण जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आणि आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि ते एक पान दिलं नाही, 108 मणी दिले. 108 मणी. किती जगद्गुरूंचे उपकार आहेत सांगा. पण त्या उपकाराची जाण आपल्याला पाहिजे की नाही तुम्ही मला सांगा. म्हणून मला सांगतात असे जे संत आहेत त्यांचे पाय धरले पाहिजेत. पाय तर हे सगळ्यात अवघड काम जगद्गुरूंनी सांगितलं. एकनाथ महाराजांनी सगळ्यात अवघड काम सांगितलं. काय केलं पाहिजे? पाय धरलं पाहिजे. बघा तुम्ही, हात चांगले का पाय चांगले? काय चांगलं? हाताने मारलेलं चांगलं का पायाने मारलेलं चांगलं? पाय म्हटल्यामुळे ठीक आहे, चालायला पाय चांगले, पण पडवायला हाताने मारला तर माणूस एखाद्या विसरू शकतो, पण पायाने मारला तर. आता आपण बसतो, देवाकडे पाय लांब करून झोपतो का दुसरीकडे पाय लांब करून झोपतो? असं कीर्तनकार आहे, कीर्तन चालू, एखाद्याला वाटलं झोपावं, मग तो काय करतो, तिकडं पाय करतो, डोके इकडे करतो आणि झोपतो. का कीर्तनकाराकडे पाय करतो आणि झोपतो. आपण बाहेर कधी जाताना काय दाखवतो? हात दाखवतो, बरोबर? बघा, ऐका तुम्ही, हे आपले पाय आहेत, बरोबर, आणि आपले हात आहेत. महाराजांनी सांगितले की पाया पडलं पाहिजे. हात लागल्यावर कोणी पाया पडत नाही, पण पाय लागल्यावर नक्की. बाबा जरा मला माफ कर म्हणतो माणूस, कुणी राहू द्या, बाबा मला माफ कर म्हणतो. पण अशा पायावर जगद्गुरूंनी डोकं ठेवायला सांगितलंय. एकनाथ महाराजांनी अशा पायावर डोकं ठेवायला सांगितलं. काय सांगितलंय ऐका. जशा आपल्या या हाताला रेषा आहेत, आपल्या हाताला जशा रेषा आहेत, तशा जर तुम्ही तुमचे पाय जर बघताल तर पायावर सुद्धा रेषा आहेत. ज्योतिषकार हल्लीचे नुसते हात बघतात, पायाच्या रेषा कुणी बघत नाही. पण तुम्ही जर प्रभू रामचंद्राचे जर पाय जर बघताल आणि त्यांच्या चरित्रात जर तुम्ही वर्णन करताल तर त्यांच्या पायावर एकूण 32 खुणा त्यांच्या पायावर येत असतात. आता आपल्याही पायावर खुणा असतात, पण आपल्याला त्या माहिती नसतात. म्हणून महाराजांनी म्हटलं बघा, संत चरण रज असं बोलवून नाही, लागता सहज वासनेच. महाराज म्हणतात तिचं
वासना जळत नाही, वासनेचं बी जळतं. बी जळलं की पुन्हा ते बी उगवत नाही. म्हणून एकदा तरी आयुष्यात संतांचं दर्शन त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आता क्षेपकातला आहे, महाराज त्याला मानणार नाही, पण अबक क्षेपकातला आहे, मला सांगावं लागेल. क्षेपकातला आहे, सांगू लागलोय. नाहीतर कीर्तन झाल्यावर पुन्हा मला विचारतात ते कुठून काढला. असं म्हणतात, संत चरणी उधळे धूळ, तेथे करावी अंघोळ, पाप पळाले बापुडे, काळ झाला देशोधडे, तुका म्हणे धन्य झालो आणि संत सागरी. बरोबर. परंपरेनं आल्यामुळे मला म्हणावं लागतो. काय जसं शेखर महाराज म्हणले, परंपरेनं आलं की म्हणावंच लागतं. हे असं का, याला काही उत्तर. काल आम्ही चंद्रशेखर महाराज आणि महाराज काल एका कार्यक्रमात होतो. मग एक अभंगावर चर्चा चालू होती. मग आमच्याकडे एक अभंग आहे, सुवर्णाची मूर्ती सुवर्ण चर्चिले. काय परंपरेचा आमच्याकडे सगळेजण म्हणतात अभंग. आम्ही म्हटलो की बाबा महाराज परंपरेचा अभंग आहे. महाराज होते, महाराज म्हणले आमच्या बाप म्हणत होता, आम्ही म्हणतोच म्हणले झालं. असं का, याला उत्तर तसा महाराज म्हणतात की जिथं संतांचे चरण लागतात, संत चरणी उधळे धूळ, तेथे करावी अंघोळ, पाप पळाले बापुडे, काळ झाला देशोधडे, तुका म्हणे धन्य झालो संत सागरी मिळाला. आता थोडस चिंतन करू. महाराजांनी की त्याच्या पायावर किंवा त्याच्या अंगठ्यावर पाणी आणि दूध घातलं जातं. हे का घातलं जातं, आता थोडस चिंतन करतो आणि पुढे जातो. महाराज असं म्हणतात की संतांच्या अंगठ्यामध्ये देखिले चरणांबुज, संतांचे जे अंगठे, त्या अंगठ्यातून शुद्ध सात्विक गुणाच्या वाफा बाहेर पडत असतात. त्या वाफा ज्यावेळेस बाहेर पडत असताना आपण संतांना ज्या मस्तक ठेंगणा संतांच्या चरणात ज्यावेळेस आपण आपलं मस्तक ठेवतो, ठेवल्यानंतर शुद्ध सात्विक गुणाच्या वाफा ज्यावेळेस बाहेर पडतात, त्यावेळेस इथं आज्ञा चक्र नावाचं चक्र दोन भुवयाच्या मध्यभागामध्ये आज्ञा चक्र असतं. आणि ज्या वेळेस आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, तर या श्वासाच्या माध्यमातून शुद्ध सात्विक वाफा आपल्या मस्तकामध्ये प्रवेश करतात आणि ते सहस्र म्हणजे आज्ञा चक्राला जागृत करत माथा हात ठेविला नव्हे पटीला जैसा, ते आपल्या मस्तकावर हात ठेवतात आणि ते आपल्याला जागृत करतात. म्हणून महाराज म्हणतात की बाबा संतांचे पाय तू धरले पाहिजे आणि संतांच्या पायावर तू मस्तक ठेवलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, Hey
एकच प्रमाण दिलं तर सगळं कळेल असं मला वाटतं. काय करावी साधने होय होय वारकरी पाहि पाहिली पंढरी काय करावी साधने अवधीची. आयुष्याचा जर सार काय असेल तर महाराज म्हणतात की वारकरी हो. वारकरी होणं दोन अंगाने आहे. पहिला सुरू तुम्हाला बाह्य अंगाने वारकरी व्हावं लागेल, पुन्हा अंतरंगाने वारकरी व्हावं लागेल. बाह्य अंगाने वारकऱ्याची लक्षणं तुम्हाला सगळी माहिती आहे. मान घालावी लागते, गंध लावावा लागतो, बुक्का कपाळाला लावावा लागतो, पंढरीची वारी करावी लागते, एकादशीचा व्रत करावा लागतो, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, नगर प्रदक्षिणा केली पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन नाही जरी झालं तरी कळसाचं दर्शन घेतलं पाहिजे, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं पाहिजे. हे आपल्या साधी आचारसंहिता आहे. पुन्हा खरं बोललं पाहिजे, सगळे अवगुण टाकले पाहिजेत आणि अंतरंगातून त्याने हा देह परमेश्वराला समर्पण केला पाहिजे. आज तुम्ही विचार करा,
वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती दरवर्षी आज आपण या परिसरातील राहणाऱ्या लोकांसाठी आज एवढा मोठा खर्च करून आज हा कार्यक्रम करत असते. का करते? आज आपण घरी चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो. त्याचं कारण असं आहे, संसारात प्रत्येकाचं दैव वेगळं आहे, संसारात प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, संसारात प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, पण परमार्थात प्रत्येकाला समान फळ आहे, समान फळ. म्हणून हा समूहामध्ये केला जातो, हा एकत्रित केला जातो. मग यांनी नाव सुद्धा किती दिलं? दोन गोष्टीचं चिंतन बघा, एक वैष्णव आणि दुसरा विचार. विचार कोणाजवळ बसून केला पाहिजे? शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये असं सांगितलं, अतो विचार कर्तव्य जिज्ञासुरात समासाध्य दया सिंधू गुरु ब्रह्म विदुत्तमम. गुरुच्या जवळ जाऊन बसून हो सत काय असत काय, परोक्ष ज्ञान काय अपरोक्ष ज्ञान काय, बसून तिथं तू विचार केला पाहिजेस. म्हणून गुरुच्या जवळ जाऊन तो बसून विचार केला पाहिजे, एक. आणि दुसरं गोष्ट वैष्णव. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाने रे. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो तोच हा वैष्णव होतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. त्याची संपूर्ण माया ही देवावर असते. तुकोबारांनी एके ठिकाणी म्हटलंय की वैष्णवाचा माल खरा तुरा तुरा वस्तूसी. वैष्णवांचा माल हा खरा माल आहे. म्हणून वैष्णव विचार मंचाच्या वतीनं आज सप्ताहाचं नियोजन झालं. खरं तर ही तारीख गेल्या वर्षीच घेतलेली होती, पण मी परत एकदा खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं कीर्तन 10:30 सुटलं पाहिजे, 11:30 झाले तर चालू होऊन संपेपर्यंत अजून 10-15 मिनिट जातील. पण आज सकाळी कार्याचं कीर्तन मला म्हणजे ते डावलताच आले नाही. आज आमच्याकडे शिक्षण क्षेत्राचे आमदार आहेत, आमदार विक्रम काळे म्हणून. आज त्यांनी तारीख सकाळची घेतल्यामुळं आणि ते म्हणजे नाही मी तुम्हाला 10:30 सोडतो. ते गंभीर महाराज आले तर विणेकरी ना, विणेकरी आला तर गंभीर महाराज येणार, दोघं आले तर ऐकणार. असं करत 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 कीर्तन 11:15 सुरुवात झाला. किती जरी गडबड केलो तरी मला सुटायला 2 वाजले. औषधाला परत जाऊन बॅग घेऊन निघायला मला 3 तास. मी अवघ्या 4:30 ते 5 तासात तिथं आलो. म्हणजे कारण मी स्वतः कार्यक्रम वेळेवर व्हावा ही माझी पहिल्यापासूनच इच्छा असते. मला माझ्याकडे कोण उशीर आलेला मला आवडत नाही, मला त्याला कल्पना येते. आणि म्हणून मी स्वतः कुणाकडे उशिरा जात नाही. पण तरी मला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण शांत चित्ताने 1 तास बसला, नाहीतर शहरात कसं असतं 10:30 वाजले की बुवा बंद करा आम्ही जातो. असं न करता आपण सगळे शांत चित्तानं बसलात, ऐकलात. एकदा शेवटी ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घेतो, शेवटची चाल देतो, पुन्हा सारांश सांगतो आणि कीर्तन संपवतो. ज्ञानेश्वर हरिभक्तीपरायण भागवत महाराज सुरुवात. महाराज इकडे या, जवळ या, या इकडे या. माहित नाही हा माझा या एको
खाली बसा खाली